पिवळ्या कलरचं काशी टोमॅटो. ह्याची पण चव अशी आहे, डाळीमध्ये 2च टमाटे टाकायचे, लहान जरी असले तरी चवीला 1 किलोच्या बरोबरीने असं देतात. एवढे गोड आणि एवढे सॉफ्ट आंबट टमाटे. टायगर टोमॅटो म्हणजे काय, आता पूर्ण परिपक्व झाले. ज्यावेळेस हे कच्चं असतं त्यावेळेस अशा पद्धतीचं असतं. हे आता हे कच्चं आहे आणि ज्यावेळेस हे पूर्ण परिपक्व होत ते अशा पद्धतीने होतं. ज्यावेळेस पूर्ण पिकतं त्यावेळेस हे पिवळ्या कलरचं असं रेषा आणि पट्टेरी असे हिरवे हिरवे डाग येते त्याच्यावर. हे टायगर टोमॅटो. ह्याची चव आहे पूर्णपणे तुरट. तर अशा पद्धतीचं हे टमाटर. त्याच्या नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी आपण इथं लाईव्ह डेमो प्लॉट म्हणून जवळपास 50 प्रकारचे देशी टमाट्याचे वाण आपण इथे लागवड केलेली. जवळपास किती 50 प्रकार. आपलं कलेक्शन जे आहे ते 130 प्रकारचे टमाट्याचे वाण आपल्याकडे आहेत. तुम्ही आता हे टमाटर बघा, माझा हाताचा व्यास बघा आणि या टमाट्याची साईज बघा. आता हे तरी पण कच्चं, ज्यावेळेस ते पूर्ण परिपक्व होतं ना, जवळपास ह्या टमाट्याची साईज जी आहे 350 ते 400 ग्रॅम पर्यंत होती. हे चक्री टमाटो आहे. जुने आजी आजोबा हेच खात होते आपलं. त्यांनी बघितलं की लगेच सांगतील की हे टमाटर आता नाहीच झाले, दुर्मिळ झाले. मी जसं सांगितलं तुम्हाला, देशी वाण ही काळाची गरज आहे. देशी वाण ही पुढच्या पिढीसाठी जर काय ठेवायचं तर देशी वाण आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. कारण की हे जर आज नाही जपलं तर पूर्णपणे काळाच्या ओघात लुप्त होऊन जाईल. भारतातले जे विशिष्ट व्हरायटी आहेत, आता 50 प्रकार कशा होण्यात मी तुम्हाला दाखवतो. आता आंबट आणि 50 प्रकाराचं नाही की प्रत्येक टमाट्याची चव फक्त आंबटच आहे. प्रत्येक टमाट्याची चव आगळी वेगळी आहे. काही टमाटे आंबट आहेत, काही टमाटे गोड आहेत, काही टमाटे तुरट आहेत, काही ठिकाणी आंबट गोड आहेत, काही ठिकाणी स्ट्रॉबेरी सारखा जसा फ्लेवर असतो तसा पद्धतीचं टमाटे आहे. त्याच्यानंतर चक्री टमाटे, जसं मी तुम्हाला सांगितलं ते बघा. मगाशी चक्री टमाटो, आता माझा हाताचा व्यास बघा आणि टमाट्याची साईज बघा. जवळपास 450 ग्रॅमचा टमाटा, जवळजवळ अर्धा किलो आहे. नंतर आपण बघूया पुढं काशी टोमॅटो. आता सहसा मार्केटमध्ये आता सध्याला तरी मार्केटमध्ये कुठं ना कुठं तर बघायला मिळतं आणि ह्याचं वाण आहे सध्याला. जर ते आपण जपलं नाही तर हे पण नाही होऊन जाईल काळाच्या मध्ये, जसं चक्री टोमॅटो झालेलं. त्याच्यानंतर आपण बघूया काळं टोमॅटो. आता हे बघा, हे काळं टोमॅटो. हे पूर्ण कच्चं आहे. ज्यावेळेस हे पिकल त्यावेळेस तांबूस रंगाचं होऊन जाईल. आता हे पूर्णपणे परिपक्व झालेलं आहे. अशा पद्धतीचे विशिष्ट असे वाण आहेत जे आपण इथं जपतो आणि वाढतो. अजून आपण पुढे बघूया स्ट्रॉबेरी टोमॅटो. तर जसं मी तुम्हाला मग सांगितलं स्ट्रॉबेरी टोमॅटो, आता या टमाट्याची साईज बघा स्ट्रॉबेरी प्रमाण आहे आणि ह्याची चव पण स्ट्रॉबेरी सारखी. हे पिवळं देशी गावरान टोमॅटो आहे, त्याच्यामुळे ह्याला स्ट्रॉबेरी टोमॅटो असं म्हटलं. असे विविध प्रकारचे वाण आहेत. त्यानंतर पिवळं काशी टोमॅटो. इथं आपण बघूया ब्लॅक टोमॅटो. ब्लॅक टोमॅटो हे बघितलं. आता हे बघा गोल ब्लॅक टोमॅटो. हे पूर्णपणे काळं आहे. जेव्हा पूर्ण परिपक्व होईल तेव्हा असं लालसर आणि काळसर होईल. असे विविध प्रकारचे टमाटे आहेत. आपण बघूया काशी टोमॅटो. त्याच्यामध्ये अजून एक तुम्हाला विशिष्ट अशी व्हरायटी दाखवावी अशी वाटते, ती म्हणजे काय, स्पून टोमॅटो. आता चेरी टोमॅटो तर आपण बघितलेलंच आहे. आता स्पून टोमॅटो मी तुम्हाला दाखवतो. त्या स्पून टोमॅटो मध्ये हा एक व्हरायटी. आता स्पून टोमॅटो असं का म्हटलं जातं हे पण तुम्हाला सांगतो. जवळपास आता ही ह्याची लास्ट साईज आहे या टमाट्याची. एका चमचा स्पून टोमॅटो म्हणजे एका चमच्यावर जवळपास 24 ते 25 टमाटे इतके बसतात. अशा पद्धतीचं हे टमाटर आहे स्पून टोमॅटो. हे दुर्मिळ झालेले नाहीच झालेले, प्रत्येकानं जपलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. त्याच्यासाठी आपलं कार्य. मी तुम्हाला माझा नंबर देतो, जर हातात बियाणं पाहिजे असेल तर आपण ऑनलाईन मागवा, काही अडचण नाही. मी तुम्हाला पाठवू शकतो भारतभर घरपोच सुविधा. माझा नंबर आहे 88 20 91 98 05.